दाऊद इब्राहिम कासकर 1986 ला पळाला. सय्यद सलाउद्दीन, टायगर मेमन, अनीस इब्राहिम कासकर 93 ला पळाले. रियाज भटकळ 2007 मध्ये पळाला. मिर्झा सादाब बेग 2009 ला पळाला. इक्बाल भटकर 2010 मध्ये पळाला. पण पहलगाम मध्ये 26 जणांचा जीव घेणारे सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे अतिरेकी मात्र पळून जाऊ शकले नाहीत. त्याच्या मागे आहे भारताचं ऑपरेशन महादेव. ऑपरेशन सिंदूर नंतर राबवलेली आणि सक्सेसफुल करून दाखवलेली लष्करी मोहीम. पण ती सक्सेसफुल कशी झाली, सर्व बाजूंनी अतिरेक्यांची कोंडी कशी करण्यात आली आणि या 3 दहशतवाद्यांचा खात्मा कसा झाला याची इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ऑपरेशन सिंदूरवरती संसदेत चर्चा करण्याच्या बरोबर आधी हे घडलंय. हे म्हणजे परीक्षेच्या आधीच तुम्हाला उत्तर मिळाल्यासारखं आहे असं नाही वाटत? ठीक आहे, काही का असे ना, अतिरेक्यांचा खात्मा झाला हे महत्त्वाचं आहे. यासोबतच संसदेत चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना बोलायची आयतीच संधी दिलीये का, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. तो का पडलाय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये तपासायचे. याशिवाय आत्तापर्यंत लष्कराने हाती घेतलेल्या आणि यशस्वी करून दाखवलेल्या काही मोहिमांची माहिती आणि त्या अनुषंगाने विश्लेषण सुद्धा या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानातली दहशतवादी तळं उद्ध्वस्त. ऑपरेशन महादेव, 3 दहशतवाद्यांचा खात्मा. यानंतरही पाकिस्तान ताळ्यावर येईल की नाही हे माहीत नाही, पण भारतावरती हल्ला करणाऱ्यांना आता कसं प्रत्युत्तर मिळेल याची झलक मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानला नक्की आली असेल. अर्थात सुधरेल तो पाकिस्तान कसला. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या महत्त्वाच्या विषयावरती संसदेमध्ये नुकतीच चर्चा झाली. विरोधकांच्या वतीने गौरव गोगोई यांनी काही मुद्दे मांडले. मुद्दे म्हणण्यापेक्षा सरकारी पक्षाला ते उकसवत होते हेच यामधून दिसून आलं, किंवा असं आपल्याला म्हणता येईल. पण आपल्या अंगावर कुणी येत असेल तर गप्प बसतील ते अमित शहा कसले. आपल्या खास शैलीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्याच प्रश्नांची आकडेवारीच्या सहित उत्तर दिली किंवा माहिती दिली असं आपण म्हणूया. पीओकेचा मुद्दा, पोटा कायदा, बाटला हाऊस एन्काउंटरचं प्रकरण, काँग्रेसच्या काळामध्ये भारतातून पळून गेलेले दहशतवादी, काँग्रेसच्या काळामध्ये झालेले अतिरेकी हल्ले, 307 कलम आणि त्यामुळे काश्मीरमध्ये जी काही आता शांतता प्रस्थापित होतीये, अशा सर्वच गोष्टींबद्दल सविस्तर असं निवेदन अमित शहा यांनी केलं. ऑपरेशन महादेव याबद्दलही त्यांनी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती संसदेमध्ये दिली. कसं राबवलं ऑपरेशन महादेव? पहलगामचे अतिरेकी देशाबाहेर जाता कामा नये, त्यांचा खात्मा करण्याच्या उद्देशाने हे ऑपरेशन राबवलं गेलं. त्यालाच ऑपरेशन महादेव असं नाव देण्यात आलंय. लोकसभेमध्ये अमित शहा यांनी दिलेलं निवेदन आधी ऐकूया, कारण ते महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते पूर्ण पहा. 23 अप्रैल को एक सुरक्षा मीटिंग की गई. सभी सुरक्षा बल, सेना, सीआरपीएफ, बीएसएफ, जम्मू कश्मीर पुलिस, और सबसे पहले उसमें निर्णय किया गया कि जो नृशंस हत्यारे हैं वो देश छोड़कर पाकिस्तान भाग न पाए, इसकी हमने पुख्ता व्यवस्था की और भागने नहीं. 22 मई को आईबी के पास एक ह्यूमन इंटेल आई और एक क्षेत्र के अंदर, दाची गांव क्षेत्र के अंदर आतंकवादियों की उपस्थिति की सूचना मिली. आईबी और सेना द्वारा दाचीकाम क्षेत्र में अल्ट्रा सिग्नल कैप्चर करने के लिए जो इंस्ट्रूमेंट हमारी एजेंसियों ने बनाए हैं, इसके द्वारा इस सूचना को पुख्ता करने के लिए मई से 22 जुलाई तक लगातार प्रयास किए गए. ठंड में ऊंचाइयों पर हमारे सेना के अधिकारी पैदल इनके सिग्नल प्राप्त करने के लिए घूमते रहे. आईबी के अफसर भी घूमते रहे, सीआरपीएफ भी घूमती रही, और मान्यवर 22 जुलाई को हमें सफलता मिली. सेंसर्स के माध्यम से आतंकवादी होने की पुष्टि मिल गई.
4 पैरा जो हमारी सेना का एक हिस्सा है, उसकी नेतृत्व में 4 पैरा के जवान, सीआरपीएफ के जवान और जम्मू कश्मीर पुलिस के जवान मान्यवर एक साथ ये आतंकवादियों को घेरने का काम किया। सेना, सीआरपीएफ, जम्मू कश्मीर पुलिस की मीटिंग भी की गई। जो 5 ह्यूमन एसेट्स थे उनको भी वहां भेजा गया और कुल मिलाकर कल जो ऑपरेशन हुआ, इसमें हमारे निर्दोष नागरिकों को मारने वाले तीनों आतंकी मौत के घाट उतार दिए। मान्यवर, तीनों के नाम मैंने बताए हैं, सुलेमान उर्फे फैजल जट, अफगान और जिब्रान। मान्यवर, वो तो एक आशंका थी कि यही लोगों ने घटना की है, मगर मैं बाद में एनआईए की जांच पर आता हूं। एनआईए ने पहले से ही इनको, जिन्होंने आसरा लिया था, वो लोगों को गिरफ्तार कर रखा था। उनको खाना पहुंचाने वाले लोगों को अपने कब्जे में रखा था। तो जब आतंकवादियों के शव श्रीनगर आए, इनसे पहचान कराई गई। 4 लोगों ने पहचान लिया, यही 3 लोग थे जिन्होंने पहलगांव में आतंकी घटना को। मगर हमने इस पर भी भरोसा नहीं किया मान्यवर, कोई जल्दबाजी नहीं की। हमने जो आतंकी घटना स्थान से कारतूस मिले थे, वो कारतूस का एफएसएल रिपोर्ट पहले से करा कर रखा था और चंडीगढ़ सेंट्रल एफएसएल के अंदर बैलिस्टिक रिपोर्ट के आधार पर उनका रिपोर्ट तैयार था। जब ये कल आतंकवादी मारे गए, इनकी 3 राइफलें पकड़ी गई। एक M9 अमेरिकन राइफल थी और 2 AK-47 राइफल थी। जो कारतूस मिले थे वो भी M9 और AK-47 के भी थे, मगर हमने इससे भी संतोष नहीं माना। ये राइफलों को एक विशिष्ट विमान के द्वारा कल रात को 12 बजे चंडीगढ़ पहुंचा गया और पूरी रात फायरिंग कर इसके भी खाली खोखे जनरेट किए गए। 2 खोखों का मिलान किया गया, राइफल की नाली और निकले हुए खोखों का भी मिलान हो गया। तब ये तय हो गया कि इन्हीं 3 राइफलों से हमारे निर्दोष नागरिक मारे गए। या मिशनला ऑपरेशन महादेव नाव का देण्यात आलं, त्याची ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे। त्याआधी नेहमीची आठवण, व्हिडिओ पहा, शेअर करा आणि मराठी मूडला सबस्क्राईब करा। आता व्हिडिओ कंटिन्यू करूया। कोणतीही लष्करी मोहीम राबवण्यासाठी त्याचं नाव ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक होत असते। जेवढी मोहीम महत्त्वाची तेवढी ती गोपनीय असते। या बैठकीला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि लष्करातले अत्यंत वरिष्ठ असे अधिकारी हजर असतात। ज्या ठिकाणी संबंधित ऑपरेशन होणार आहे किंवा ज्या उद्देशाने होणार आहे त्याच्याशी रिलेटेड नाव हे त्या मोहिमेला ठरवलं जातं। जसं की ऑपरेशन सिंदूर। अतिरेक्यांकडून विशेषतः पुरुषांना पहलगाममध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोर लक्ष करण्यात आलं। त्यावरून ऑपरेशन सिंदूर हे नाव या मोहिमेला देण्यात आलं। तर महादेव शिखराजवळचा परिसर असल्याने या मोहिमेला ऑपरेशन महादेव असं नाव देण्यात आलं। मोहिमेचा उद्देश लक्षात येईल अशीच नावं अशा प्रकारच्या मोहिमांना दिली जातात, हे तुमच्या लक्षात आलं असेलच ही माहिती ऐकून। या आधीही अशा काही ठळक लष्करी मोहिमा झाल्यात ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आपण एक नजर टाकूयात। 1999 ऑपरेशन विजय, जे कारगिल युद्धाच्या निमित्ताने राबवण्यात आलेलं। 1999 साली आणखी 2 ऑपरेशन राबवण्यात आले, त्यामध्ये ऑपरेशन सफेद सागर आणि ऑपरेशन तलवार यांचा सुद्धा समावेश आहे। त्यानंतर पुढचं 2001-2002 साली ऑपरेशन पराक्रम। संसदेवरच्या हल्ल्यानंतर भारतानं मोठी लष्करी जमवाजमव केली। शक्तीचं प्रदर्शन म्हणून भारत पाक सीमेवरती 8 लाखहून अधिक सैन्य तैनात करण्यात आलं होतं या मोहिमेच्या अंतर्गत। पुढची मोहीम आहे 2015 साली ऑपरेशन राहत। संघर्षग्रस्त येमेनमधून भारतीय आणि परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठीची ही एक मोहीम नौदल आणि हवाई दलानं राबवली होती। पुढे 2017 साली ऑपरेशन ऑल आउट। जम्मू आणि काश्मीरमधल्या सर्व सक्रिय दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यासाठी एक महत्त्वाची
दहशतवाद विरोधी ही मोहीम म्हणता येईल. पुढे 2022 ऑपरेशन गंगा अलीकडेच झालेलं आहे. रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी हे अभियान राबवण्यात आलं. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ऑपरेशन गंगा हे अत्यंत महत्त्वाचं असं ऑपरेशन होतं. आणि लेटेस्ट जर का आपण बघितलं तर ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव जी दोन्ही सक्सेसफुल झाली. ही सक्सेस स्टोरी अमित शहा यांनी संसदेमध्ये सांगितली सुद्धा. अर्थात विरोधकांचं समाधान झालं नाही. आदल्या दिवशी गौरव गोगोई आणि नंतरच्या दिवशी प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनी सरकारवरती टीका केली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी केल्याची 29 वेळा घोषणा केली. यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिम्मत असेल तर स्पष्टीकरण द्यावं, ट्रम्प खोटं बोलत आहेत हे सांगावं असं आव्हान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं. ऑपरेशन सिंदूर सुरू आहे पण सरकारने विजयी घोषित करून टाकलेला आहे असा टोला सुद्धा राहुल गांधी यांनी लगावला. पण हे बोलतंय कोण ज्यांच्या अंडर अजून एकही ऑपरेशन राबवलं गेलेलं नाहीये. सक्सेसफुल होणं तर दूरच, अर्थात ते करणार तरी कसं म्हणा. असो, यात आणखी एक गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना बोलायची आयती संधी दिली आहे. कारण चर्चेवेळी निवेदन करताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या प्रश्नांची स्पष्ट अशी उत्तरं दिली नाहीत किंवा विरोधकांना ती मिळाली नाहीत. विशेषतः भारत पाक युद्ध आम्ही रोखलं असं डोनाल्ड ट्रम्प 29 वेळा म्हणाले. मोदींनी सांगावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. त्यामुळे मोदींमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमतच नाहीये असा प्रचार करायला विरोधक मोकळे झाले. कहर म्हणजे ट्रम्प यांनी पुन्हा अशाच आशयाचं विधान केलेलं आहे ज्याचा भारताकडून आता निषेध होणं खरंच गरजेचं बनलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातलं शाब्दिक युद्ध तर सुरू राहणार आहेच आहे, पण भारतीय लष्करानं अतिरेक्यांच्या विरोधात पुकारलेलं युद्ध हे महत्त्वाचं आहे. यातला विजय महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला भारत वेळोवेळी धडा शिकवतोच आहे, पण पाकिस्तानच्या कुरापती काही कमी व्हायला तयार नाहीये. या सगळ्या विषयावरती तुमची काय मतं आहेत हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.